नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमस्कार. आजपासून आपण 6वा अध्याय सुरू करतोय. 5व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की मोक्ष सदा मुक्त व्हावे वाटत असेल, अक्षय सुख परमानंद हवा असेल तर सर्वत्र समभाव यायला हवा. अहंकाराचे खंडन करून कामक क्रोधादी विकारांना घालवायला हवे. मी माझे विसरायला हवे, तरच मानवी जीवन सुंदर होईल, हाच बोध सांगितला. आता अहंभाव सोडावा, विकाररहित व्हावे हे वाचतो ऐकतो सर्व आध्यात्मिक ग्रंथातून श्रेष्ठांकडून. पण तो अहंभाव जाईल कसा, देहात्मभाव जाईल कसा, हे विचार हे तत्त्वज्ञान पचनी पडायला अवघड आहे असं वाटतं ना. कारण आम्हा सामान्यांची शारीरिक दुःखे खरी आहेत, मानसिक दुःख, कौटुंबिक कलह, ऑफिस किंवा नोकरीच्या ठिकाणचे मानापमान खरे असतात. प्रसंग पडला तर कामक्रोध उफाळून येणारच. मग हा समभाव, ही अहंता, हा देहभाव कसा विसरता येईल? खूप प्रश्न पडतात. सुटका यातून आपल्यालाही हवी असते, पण ते व्यवहाराच्या पातळीवर असताना शक्य होत नाही. मैत्रिणींनो, भगवान श्रीकृष्ण सांगतात की योगशास्त्र हे मानसशास्त्रच आहे. आपल्या योगशास्त्राने याचा अतिशय मूलगामी विचार केलेला आहे. योगशास्त्राच्या दृष्टीने विकार 3 प्रकारचे आहेत: शारीरिक, मानसिक आणि आत्मिक. शारीरिक विकारामध्ये अनेक व्याधी शरीराच्या असतात, त्यांच्या वेदनेकडे लक्ष जातेच. मग देहात्मभाव विसरता येत नाही. म्हणून योगशास्त्र म्हणते, शरीरातून मन मुक्त व्हावे वाटत असेल तर शरीर स्वस्थ, तंदुरुस्त, विकाररहित राहायला हवे, म्हणजे व्याधी होणार नाही. मग त्यासाठी योगासने सांगितली. त्या शरीर आणि मन दोघांचा विचार केला आहे. आपले खरे स्वास्थ्य अंतःस्रावी ग्रंथींवर अवलंबून असते आणि त्या कार्यक्षम व्हाव्यात म्हणून इतर कोणताही व्यायाम नाही, तर योगासनानेच जीवन निरामय होते. दुसरा विकार आहे मानसिक. षड्रिपूतील तीव्र विकार, काम, क्रोध यात श्वासोच्छ्वास तीव्र होतात, विस्कळीत होतात आणि म्हणून प्राणायाम सांगितला. यात श्वासांची नियमबद्धता आणि प्रमाणबद्धता येते. संयत अवस्थेमुळे विकारही संयत होतात. आणि तिसरा प्रकार आहे आत्मिक, म्हणजे अहंकार. दिवसभरात ज्ञानेंद्रिय आपल्या मनात अनंत विचार आणून टाकतात. मन अडगळीची खोली बनतं. योगशास्त्राने त्यावरही ध्यानाचा उपाय सांगितला आणि तोच विचार भगवंतही 6व्या अध्यायातून सुंदर रीतीने अर्जुनाला समजावित आहेत. युक्त आहार, विहार, आचार, विचार याने समतोलता येते. कर्म करणाऱ्याच्या जीवनामध्ये ही समतोलता आली की मग तो कोणत्याही प्रसंगांनी, विकारांनी विचलित होत नाही. आत्मसंयमाने श्रेष्ठ कार्य करीत असतात. भगवंत म्हणतात, अर्जुना, असा योगी गृणापि न विचाल्यते, म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या दुःखाने मग विचलित होत नाही. 6वा अध्याय आत्मसंयम योग. यातील काही श्लोक जीवन सुंदर करण्यासाठी जणू वैशिष्ट्यपूर्ण अशीच सांगितलेली आहेत. चला तर बघूया 6वा अध्याय आणि त्यातील एकेका श्लोकाचं विवरण. ओम श्री परमात्मने नमः. अथ 6ठोऽध्यायः. अध्याय 6वा. श्लोक पहिला बघतोय. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. जो कर्मफलाचा आश्रय न करता, अनाश्रितः म्हटलाय, अनाश्रितः, कर्मफलाचा आश्रय न करता, कर्मफलम अनाश्रितः, कार्यं कर्म करोति, आपलं कर्तव्य कर्म करतो, यह म्हणजे जो, सह संन्यासी, तोच संन्यासी, च योगी च, आणि तोच योगी होय, न निरग्निही न च अक्रियः, तो अग्निहोत्र किंवा कोणतेही कर्म करीत नाही असा संन्यासीही नव्हे किंवा योगीही नव्हे. श्लोकांचा सरळ अर्थ समजताना कळत नाही नीट.
बघूया पुढे स्पष्टीकरण. भगवान श्रीकृष्णांना इथे आश्रम म्हणजे संन्यास अभिप्रेत नाही आहे, संन्यासाश्रम अभिप्रेत नाही आहे, तर वृत्तीतला संन्यास अभिप्रेत आहे असं दिसतं. कारण जो कर्मफलाचा आश्रय न घेता म्हणजे कर्माचं अमुकच फल मिळावं या हेतूने कर्म करत नाही, उलट फलाकडे न पाहता करायलाच हवे असं जे कर्म आहे, कार्यंकर्म म्हणजे असं जे कर्म आहे करण्यास योग्य असं ते कर्म मात्र निशंकपणे करतो, तोच संन्यासी असतो आणि तोच खरा योगी होय. कारण वृत्तीचा संन्यास जो करतो तोच संन्यासी आणि तोच योगी. हे खरे लक्षण संन्यासाचे भगवान सांगतायत. न दिरग्निही म्हटलं आहे, म्हणजे अग्नी न पेटवणारा, अग्नी लावलेले अन्न न खाणारा, म्हणजेच अग्नी न बाळगणारा असा संन्यासी नव्हे. आणि पुन्हा म्हटलं आहे अक्रिय, म्हणजे कुठलंही कर्म न करता स्वस्थ राहणारा सुद्धा संन्यासी नाही आणि योगीही नाही. मुक्ती हवी असेल तर कर्मफलात अडकता कामा नये. हे तत्वतः बरोबर आहे. कारण संन्यासी काय समजतात की मुक्ती हवी आहे, मग कर्मफलात अडकायचं नाही म्हणजे मग काहीच करायचं नाही. पण सामान्यतः ही युक्ती काढली जाते खरं म्हणजे अशी की काही करायचं नाही, कर्मफल जर घ्यायचे नाही तर कर्मच नको असंही म्हटलं जातं. म्हणजे कर्मबंधनात फसणार नाही. त्यातूनच संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग करण्याची कल्पना निर्माण झाली आणि मग संन्यास घेऊ लागले, संन्यास घेण्याची इच्छा झाली किंवा अशा प्रकारचा विचार करून संन्यास ग्रहण करू लागले. कर्मफलाचा आश्रय नको म्हणजे कर्म, मग घरच नको, कुटुंब नको, पण न खाता किती दिवस राहणार हा संन्यासी. भिक्षा मागून धान्य मागितले तर शिजवायला अग्नी हवा, मग त्यातून कर्म करावे लागेल अग्नी पेटवायचा म्हणजे त्याच्यामागे सगळी कामं आली. शिजवलेलं अन्न मागून मग संन्यासी राहू लागले की नको ते काम, मग त्यापेक्षा शिजवलेलं अन्न खाऊन राहूया. मग खरं तर आयते खाद्यपदार्थ घेता ज्याच्याकडून त्याने केलेल्या कर्मात तुमचा वाटा उघाणी येतोच. कारण तुम्ही दुसऱ्यांकडे मागता म्हणजे तो कर्म करतो आहे ते सगळं, त्यामध्ये आपोआपच तुमच्या कर्माचा वाटा आलाच. मग त्याच्या कर्मात जे काही शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे तुम्हाला माहीत नसतं. मग अशा कर्मामध्ये वाटा घेण्यापेक्षा स्वतःच शुद्ध कर्म करून अन्न का मिळवू नये. भगवान म्हणतात कर्माचं फळ प्राप्त व्हावे अशी कोणतीही इच्छा अपेक्षा न ठेवता आवश्यक ते विहित कर्म, कर्तव्य कर्म जो करीत राहतो तोच खरा संन्यासी किंवा तोच योगी होय. जी आवश्यक कर्मे आवश्यक ती केलीच पाहिजेत. म्हणून भगवान म्हणतात की कार्यं कर्म करोति यः. कार्यं कर्म म्हणजे जे करायला पाहिजे आहेत ती कर्तव्य कर्मे फलाची अपेक्षा न ठेवता करायला हवी. त्यानेच मग संन्यासही होतो आणि योगही साधेल. व्यवहारात तर ते आपली प्रत्येक कर्म आसक्तीयुक्त असतात, म्हणून दुःख किंवा क्लेश भोगावे लागतात. कारण आपण जी काही कर्म करतो त्याची अपेक्षा करतोच फलाची. कार्यक्षम जीवन समाधानाने भोगायचे असेल तर फलाची आकांक्षा नसलेलं कर्तव्य कर्म निष्ठेने करीत राहणं हाच एक मार्ग आहे आणि त्यालाच भगवान योगी किंवा संन्यासी म्हणतात. शेंडी कापली, जानवे काढून भगवे कपडे घालणे म्हणजे संन्यास नव्हे, तर वृत्तीचा संन्यास हवा. शंकराचार्यांनाही हा संन्यास अभिप्रेत नव्हता. कारण जे मोठे मोठे संन्यासी होऊन गेले त्यांना अशा प्रकारचा संन्यास अपेक्षित नव्हता. कारण हा साधे भगवे कपडे घालून शेंडी ठेवून असणारे काही असतात, शेंडी न ठेवणारे असे जे काही असतात संन्यासी, हे उदरनिमित्त बहुकृत वेश, केवळ उदरभरणासाठी वेगवेगळे सोंग करतात आणि संन्यास घेतलाय म्हणून संन्यासी म्हणून मिरवतात. परंतु अनाश्रित कर्मफलम असा जो तोच खरा संन्यासी आणि योगी होय. संन्यास आणि कर्मयोग एकाच योग्यतेचे असं भगवान पुन्हा एकदा सांगतात आहेत. अर्जुन म्हणाला होता की युद्ध न करता संन्यासी होऊन राहीन, म्हणून जणू हा विचार भगवान पटवून देत आहेत. जय आणि अपजयाची चिंता न करता युद्ध कर. जयापजयाची इच्छा म्हणजे केलेल्या कर्माची अपेक्षा, आसक्ती सोडून दे. ह्या वृत्तीचा संन्यास हवा म्हणजे त्याग हवा. कार्यंकर्म करून तू योगी हो, म्हणजेच कर्तव्य कर्म करून मग तू खरा कर्मयोगी होय, असा आदेश जणू भगवंत इथून या श्लोकातून त्याला सांगतात आहेत अर्जुनाला. अध्याय 6 श्लोक 2 बघतोय आपण.
यम संन्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पांडव न ह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. पांडव म्हणजे हे अर्जुना, यम संन्यासम इति प्राहुः, प्राहु म्हणजे म्हणतात, यम म्हणजे ज्याला संन्यास असे म्हणतात, तम योगम विद्धी, तोच योग आहे असं तू समज. विद्धी म्हणजे समज. नैह म्हटला जिकडे, तिथे न अधिक ही अधिक असंन्यस्त असा संधी होईल. कारण संकल्पाचा त्याग न करणारा जो असतो, संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. अर्जुन संन्यास आणि योग हे भिन्न आहेत असे मानतो. म्हणून भगवंत सांगतात आहेत की संन्यास ज्याला म्हणतात तोच योग आहे. संन्यास आणि योग वेगवेगळा नाही. संन्यास चा अर्थ आहे सर्व काही त्यागणे. सम उपसर्ग लागलाय आणि त्यात न्यास पुढे हा शब्द आहे. सम म्हणजे चांगल्या प्रकारे आणि न्यास म्हणजे फेकणे, सोडणे किंवा दुसरा काय अर्थ आहे आणखीन आपण बघतो नेहमी व्यवहारात, ट्रस्ट ज्याला म्हणता येईल, ज्यामध्ये संपत्ती, वस्तू, गोष्टी सांभाळून ठेवणे. ट्रस्टचा अर्थ काय, न्यासचा अर्थ काय आहे, तर ज्यामध्ये संपत्ती, वस्तू, गोष्टी सांभाळून ठेवणे. पण माझ्या मालकीचं नाही आहे, दुसऱ्याच्या या वस्तू आहे त्या सांभाळून ठेवणे, त्याला आपण ट्रस्ट म्हणतो किंवा न्यास म्हणतो. शिवाय कसं सांभाळून ठेवणं, तर सम्यक, सम उपसर्ग लागला म्हणजे सम्यक, चांगल्या प्रकारे. जे माझं नाही आहे, आपलं नाही आहे असं जरी असलं तरी सुद्धा समर्पण भावनेने ती गोष्ट सांभाळून ठेवणे किंवा त्याचा त्याग करणे हा सुद्धा पुढे अर्थ आहे. त्याला संन्यास असं म्हणतात. माझं नाही आहे म्हणजे त्याग आहे याचा अर्थ, दुसऱ्यांचा आहे हे सांभाळून ठेवणे. याच्यामध्ये द्वेष नाही आहे, त्या वस्तूचा नाही आहे, त्या संपत्तीचा नाही आहे, घरादाराचा नाही आहे, मुलाबाळाचा नाही आहे, आवडत्या नावडत्या पदार्थांचा सुद्धा तिथे तिरस्कार नाही, द्वेष नाही. तर अत्यंत समर्पण भावनेने सोडून मग ब्रह्मपदाच्या शोधार्थ प्राप्तीसाठी हा जो त्याग आहे तो उत्तम प्रकारे करणे म्हणजे संन्यास. हे शब्द सौंदर्य या शब्दामध्ये, संन्यास या शब्दामध्ये आहे. पूर्वीला सुद्धा संन्यास घेताना घरादाराची, मुलाबाळांची, पत्नीची परवानगी घेऊन तो घेतला जात असे. अशा अर्थाने मन, बुद्धी, इंद्रियांना अहंकाराचा स्पर्शही होऊ न देता सांसारिक उपभोगांचा त्याग करणे. कर्म तर करतात पण त्यामध्ये ममता नाही, आसक्ती नाही, तो संन्यास आणि तोच योग आहे असं म्हटलंय. म्हणजे संन्यास आणि योग दोन वेगवेगळं नाही हे इथे सांगायचं आहे. कर्मयोगी हा विचार करीत नाही की मी कर्म करू का नको, कारण तो कर्मयोगी आहे. सतत कर्म करत राहणं आणि निष्कामपणे कर्म करणे हाच त्याचा विचार असतो सतत. म्हणून म्हटलंय की कर्मयोगी हा विचार कधी करत नाही की मी कर्म करू का नको, तर कर्मफलाचा उपभोग न घेताही मी लोकहितार्थ स्वतःला वाहून घेतो आणि असा जो विचार करतो तोच खरा कर्मयोगी आणि त्यालाच कर्मयोग असं म्हणतात. आणि हे कसं असतं सगळं कर्म, तर संकल्परहित असतं. हा कर्मयोगी सगळी कर्म संकल्परहित करतो. म्हणजेच कसं, तर मी अमुक करेन तमुक करणार नाही हे कुठेही त्याच्या मनात नसतं. कारण याचंच फल मला मिळालं पाहिजे, ह्याचं वाईट फळ असेल तर मी घेणार नाही असा कुठेही त्याचा विचार नसतो कर्मयोग्याचा. प्राप्त कर्म जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते, कर्तव्य कर्म जे आपल्याला कर्तव्य म्हणून करायचं आहे ते सुद्धा तो सहज भावनेने करतो. पुन्हा त्याच्यापासून तो अलिप्त होतो. ह्या पुन्हा आपण पहिल्या अध्यायापासून मग तर तिसऱ्या अध्यायापासून कर्मयोग सांगायला सुरुवात झाली, तेव्हापासून हाच विषय पुन्हा ठासून भगवंत सांगतात आहे. काय, तर कुठलंही कर्तव्य कर्म करताना ते अलिप्त भावनेने सहजपणाने करता आलं पाहिजे. त्याग आणि संन्यास या गोष्टी परमार्थाचा पाया आहे. परिस्थिती अनुकूल व प्रतिकूल असेल त्याप्रमाणे चालण्याचा वेग सुद्धा त्वरेचा किंवा संथ म्हणजे मंद असू शकेल. जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे, अनुकूल असेल तर अनुकूल, प्रतिकूल असेल तर प्रतिकूल, पण त्याप्रमाणे मग आपला कर्म करण्याचा, काम करण्याचा वेग हा त्वरेचा असेल किंवा संथ असेल, मंद असेल, पण प्रत्येक वेळी पाऊल
पुढे पडले पाहिजे हेच जणू श्रेष्ठ इथून सांगतात आहेत. न थांबता भगवंत म्हणतात की कुठलेही कर्तव्य कर्म करताना, सहज कर्म करताना, जे जन्मापासून आपल्याला प्राप्त झालं आहे ते कर्म करताना काम्य कर्मांचा मात्र त्याग महत्त्वाचा सांगितलेला आहे. जीवनाकडे जे काम्य कर्म आहे म्हणजे ज्यातून काही फल मिळेल ह्या अपेक्षेने जे आपण करतो एखादी गोष्ट त्याचा त्याग करायचा, बाकी सहजतेने करत जाणं. जीवनाकडे नकारात्मकतेने न पाहता एक एक क्षण एक एक पळ करण्यायोग्य जे जे कर्म ते करण्यामध्ये घालवून जीवन धन्य करावे. माऊली तर म्हणतात की मी माझे ऐसी आठवण, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. दोन्ही शब्द एकच अर्थ एकच भाव सुचवतात आहेत की संन्यास म्हणजे सर्व संग परित्याग नव्हे तर गृहस्थाश्रमी संन्यस्त वृत्तीने सुद्धा राहू शकतो. अगदी काही भगवे कपडे घालून सगळं घरदार सोडून सगळ्याचा तिरस्कार करत निघून जाणं म्हणजेच केवळ संन्यास नव्हे, सर्वसंग परित्याग म्हणजेच नव्हे तर गृहस्थाश्रमी सुद्धा घरामध्ये संन्यस्त वृत्तीने राहू शकतो. नित्य कर्मयोगीही हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे प्रपंच होय, पण विश्वावर प्रेम करणं म्हणजे संन्यास होय. अर्जुनाला हे सगळं का युद्धभूमीवर सांगतायत? पुन्हा पुन्हा आपल्या मनात हे शंका येतात, प्रश्न पडतात आपल्याला. पण अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये आहे. म्हणून भगवंत म्हणतात आहे की जर तुला कर्मयोगी वा संन्यासी व्हायचं असेल, कारण अर्जुनाने म्हटलं होतं ना त्यापेक्षा संन्यास घेणे योग्य, हे असलं रक्तलांछित भोग भोगण्यापेक्षा. म्हणून भगवंत सांगतात आहे की जर तुला कर्मयोगी वा संन्यासी व्हायचं असेल तर युद्ध करीन अथवा करणार नाही असा संकल्प करूच नकोस. जे युद्ध समोर आहे त्या तुझ्या कर्तव्य कर्माचा तू विचार कर आणि त्यामुळे तू कर्मयोगी आणि यशापयशाचा विचार न करता म्हणजेच मनाने संकल्पाचाही तू त्याग केल्यामुळे संन्यासी हे स्वतःला समजतो. हाच तुझा संन्यास आहे. मनाने केलेला हा त्याग, सगळ्या प्रकारचा संकल्परहित केलेला त्याग आणि मग कर्म करणं, याला संन्यासी असं तू समज. हाच योग आणि हाच संन्यास आहे, हा त्याचा अर्थ भगवान समजावून देत होते. वस्तुतः दोन्ही एकच आहेत. त्यांना निरनिराळ मान्य भ्रम आहे, ती बालबुद्धी आहे असं म्हटलंय. कारण 5व्या अध्यायात सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं ना की असं बांधणं म्हणजे ही बालबुद्धी आहे. जो संन्यास तोच योग आहे. नह्य संन्यस्त संकल्पो हा जो शब्द आलाय म्हणजे जो असंन्यस्त संकल्प योगिन भवती, संकल्परहित संकल्प केलेला जो असतो संन्यास किंवा संकल्प केलेला जो असतो कुठल्याही गोष्टीचं कर्म, त्याला योग म्हणत नाही. पण जे संकल्परहित आहे त्यालाच योग म्हणतात आणि तोच संन्यास आहे. ही तुला संधी आलेली आहे, ती संधीचा तू आता उपयोग करून घे. मनाने भोगवासनांचा त्याग, समूळ त्याग केल्याशिवाय कोणतेही भोग असो, कोणत्याही भोगाचा समूळ त्याग केल्याशिवाय कोणीही मनुष्य योगी वा संन्यासी होऊच शकत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये संन्यास साधनासाठी योगाची आवश्यकता असते. तो योग म्हणजे काय याचा विचार पुढच्या श्लोकात केलाय. तो श्लोक पुढे बघूया. अध्याय 6 श्लोक 3 बघताय. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आरुरुक्षोः रफार निघून जाईल मूवरचा, संधी तिथे विसर्ग येईल आणि मुनेः योगम कर्म कारणम उच्यते असं संधी आहे पूर्ण पहिल्या श्लोकामध्ये, पहिल्या ओळीमध्ये. आरुरुक्षोः म्हणजे योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला, मुने हे म्हटलंय म्हणजे मुनीला कर्म हेच साधन असते. कर्म कारणम, कारण म्हणजे साधन. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हेच साधन असते, कर्म करावंच लागतं असं म्हणतात. उच्यते म्हणजे म्हणतात. योगारूढस्य तस्य एव, त्या योगारूढ झालेल्याला शांती, शमः म्हणजे शांती, हाच हेतू असतो. शांती कारणम उच्यते, शांती हाच त्याचा
हेतू आहे. योगारूढ झाल्यानंतर त्याला शांती हाच त्याच्यावरचं एक महत्त्वाचं साधन आहे, हेतू आहे असं म्हणतात. या 2 श्लोकामध्ये 2 महत्त्वाचे शब्द आलेत. एक आले आरुरुक्षु म्हणजे योग साधन करू इच्छिणारा, आणि दुसरं म्हटलंय की योगारूढ म्हणजे योग साधन उत्तम प्रकारे सर्व बाजूनी संयम साधत त्यावर स्थिर झाला आहे, असा आरूढ झाला आहे. रुहरोहते म्हणजे चढणे आणि आरूढ म्हणजे वर चढणे अशा अर्थाने, म्हणजे सर्व बाजूनी संयम साधत हा त्यावर स्थिर झालाय, आरूढ झालेला आहे. म्हणजे जो योगारुरुक्षु आहे, योगाची इच्छा करणारा आहे, त्याला कर्म हेच साधन आहे. कर्म करावेच लागतात. त्यासाठी त्याला सगळी लागणारी जेवढी काही कर्म असतात ती त्याला केली पाहिजेत. जो इच्छा करतोय त्याला ज्याप्रमाणे डोंगर चढावा लागतो, तसाच हा योगमार्ग सुद्धा चढावा लागतो. जसं डोंगर चढताना मार्ग कठीण असतो, खडतर असतो, खाली पडण्याची घसरण्याची शक्यता असते, पण तरीही ती चढण आपण जर ध्येय असेल, ते डोंगर चढून जायचं आहे ध्येय असेल, तर हळूहळू आपण चढत जातोच. त्याप्रमाणे चढणे म्हणजे कर्म करणे हेच काय आहे. योग साधनासाठी जो योग साधण्याची इच्छा करतो, योगावर आरूढ होण्याची इच्छा करणारा असतो, त्याने यमनियमांचं पालन, आसन प्राणायामांचे अनुष्ठान, प्रत्याहार, ध्यानधारणा यांचा अभ्यास हे सर्व करणं, ही सगळी कर्म करणं आवश्यक असतात. ही सर्व साधनरूप कर्म करणार नाही तर तो इच्छुक कधीही योगारूढ होणार नाही. कारण कुठल्याही कर्म करताना यम, नियम, अनुष्ठान, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा हे सगळं करावं लागतं. त्याला मननशील असणं हे महत्त्वाचं असतं. मुनी शब्द आलेला आहे. मुनी शब्दाचा अर्थ आहे जो मननशील आहे तो मुनी. म्हणून मननशील शब्द भगवंताने मुद्दाम इथे वापरलेला आहे. नियम संयम ठेवून कर्तव्य कर्मे, लोकहितार्थ कर्मे करीत असताना मनाची अवस्था जराही ढळू न देणे हे महत्त्वाचं असतं. केवळ शारीरिक संयमच नाही इथे महत्त्वाचा, तर मनाची परीक्षा सुद्धा असते. म्हणून मुनी शब्द आलाय. मननाच्या अभावी सारच कसं असतं, व्यर्थ असतं. चिंतनशील मननशील मुनीच या इच्छेला तो प्राप्त होतो, आणि मग प्रगती उन्नती क्रमाक्रमाने त्याची होत जाते. धृती उत्साहाला अनुसरून लागणारा जो काही काळ असतो, धैर्य आहे. कारण कुठलीही गोष्ट जात असताना, मार्ग आक्रमण करत असताना धैर्य लागतं. जसं डोंगरावरचं चढण चढत असताना धैर्यही लागतं आणि शिवाय उत्साहही लागतो. थोडा जरी उत्साह कमी झाला तरी सुद्धा माणूस तिथेच थबकतो. म्हणून म्हटलंय धृती उत्साहाला अनुसरून लागणारा जो काळ असतो तो थोडा कधी उणाअधिक होऊ शकतो. कधी जास्त लवकर पोचतो, कधी उशीर लागतो. पण म्हणून विचलित न होता कर्तव्य कर्म करीत राहून हवे नकोचं स्वरूप कसं आहे, ते किती आहे ते पाहत राहिलं पाहिजे. क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. रोग, संदेह, आळस, भोगेच्छा, चंचलता हे चित्ताला नेहमी चंचल करणारे असतात. मनाची स्थिती विधा करणारे असतात. हे दोष आहेत सगळे, आणि हे दोष असल्यामुळे योग साधनेमध्ये विघ्न येतात. जसे एका शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किती यत्न करतो आपण, वेगवेगळी औषधं, वेगवेगळे डॉक्टर, पण नाही, आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे, त्रास झाला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे योगारूढ होण्यासाठी आधी करावयाच्या कर्मांचा निश्चय होणं आवश्यक असतं, आणि त्याप्रमाणे कर्म करत जाणं. मग हळूहळू विकार शांत शांत होत जातात. जे दोष असतात, आळस असतात, प्रमाद होतात आपल्या हातून, किंवा कुठलाही धैर्य जातं, उत्साह जातं, हे जे सगळे दोषच आहेत आपल्यामध्ये असणारे, हे सगळे मग हळूहळू हळूहळू शांत होत जातात, क्षीण होतात, सुप्त होतात. क्षीण होतात, सुप्त होतात, परंतु नष्ट मात्र होत नाहीत. कारण विकार हे मनाचे दोष आहेत. सुप्त किंवा क्षीण होतात पण अजिबात नष्ट होत नाही. याचा अर्थ काय? कित्येक वेळा समाधी सिद्ध योगी सुद्धा पुन्हा जर काही विषय समोर आले असतील
कारण ते सुप्त असतात तोपर्यंत त्याचे सगळे विकार. पण एखादा विषय समोर आला असेल तर मात्र ते उफाळून वर येतात. म्हणून म्हटलंय की समाधी सिद्ध योगी सुद्धा कधी कधी पुन्हा विषयासक्त झाल्याची उदाहरणं आपण वाचतो, ऐकतो. आणि म्हणून खालची ओळ महत्वाची आहे की योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. हे क्षीण सुप्त झालेल्यांना पुन्हा उफाळू न देणे. सहजतेने कधी कधी येतात, कळत पण नाही, पण तरीही त्यावर सतत विचार चिंतन जर असेल तर ते नष्ट होत जातात. सुप्त क्षीण झालेले सुद्धा विकार मग हळूहळू नष्ट होतात, शांत होतात. जिन्याची शेवटची पायरी सुद्धा चढून झाली आहे. कधी कधी असं होतं, चढून झाली आहे, अगदी थोडं अंतर राहिलंय, 4-5 पावलंच पुढे सरकायचं आहे. म्हणून उदाहरण दिलंय की जिन्याची शेवटची पायरी चढून झाली आहे. आता फार थोडी पावलं टाकून सुखासीन व्हायचंय, म्हणजे आरूढ व्हायचंय, तिथे शांत बसायचंय. चढण्याचे श्रम पण नाही आहेत, झोक जाण्याचं भयही नाही आहे. पुढची 4-5 पावलं टाकणं आता कष्टाचं पण नाही आहे. पण ते पूर्ण होणं आणि तिथे शांत होऊन बसणं हे इप्सित आहे, महत्त्वाचं. आणि योगारूढ झाल्यानंतर पुन्हा खाली घसरू नये किंवा तिथे शांत न होणे, चित्त विचलित होणं हे न होणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजेच पुन्हा खाली घसरू नये, म्हणून दक्षता घ्यावी लागते. शांती म्हणजे काय? शमः, शमःचा अर्थ आहे शांती. पुढे एक श्लोक आलेला आहे, जगन्नाथ पंडितांनी म्हटलेला, आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोपदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत् अखिलम शंभो तवाराधनम. प्रत्येक कृती माझी पूजा झाली पाहिजे. यद्यत् कर्म करोमि, जे जे कर्म मी करतोय, तत् अखिलम शंभो तव आराधनम, ती तुझी जणू काही आराधना आहे, पूजा आहे असं समजूनच मी करीन. अशा प्रकारे सदिच्छा असून चालत नाही नुसती. म्हणून म्हटलं आरुरुक्ष असून चालत नाही, तर आरूढ सुद्धा होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सदिच्छा असून चालत नाही, तर त्याला सत्कर्मांची, साधनांची, यम नियम प्राणायाम इत्यादी साधनांची जोड हवी. कर्म करीत जाणे, पण कुठलाही विकार दोष स्वतःतला काढून हळूहळू टाकणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे संयम, सावधानता, सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच सदिच्छा मग सत्प्रार्थना आहे. पण जर पुरुषार्थ नसेल, कुठलीही सदिच्छा जर सत्प्रार्थना आहे आपली, त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू असतात, मग आध्यात्मिक क्षेत्रात असो, परमार्थ क्षेत्रात असो, की आपल्या व्यवहारात सुद्धा कुठलेही साध्य करायचं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गीता ही आपल्याला परमार्थही शिकवते आणि व्यवहारही शिकवत आहे. प्रत्येक व्यवहारातल्या या कर्म करता करता हळूहळू वर चढत जाणं, म्हणजे आपल्यात सुद्धा अशीच निष्काम भावना येत जाणार, हळूहळू झिरपत जाणार हे सांगायचं आहे. म्हणून म्हटलंय की सदिच्छा सत्प्रार्थना आहे, पण जर पुरुषार्थ नसेल, त्या दृष्टीने प्रयत्न असेल, तर सगळं वांझ आहे असं महापुरुष म्हणतात. भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे की कर्तव्य कर्मच योग मार्गाचे योगारूढ होण्याचे साधन आहे. त्यातूनच वेगळे संकल्प करावे लागत नाही. मग कर्म करता करताच आपोआप ते सगळं घडत जातं. कर्तव्य कर्म करता करता संयम हाच इंद्रियांना मग विचलित होऊ न देता, जो आपण केलेला सगळ्या गोष्टींचा संयम असतो, हाच मग आपल्या इंद्रियांना विचलित होऊ न देता इप्सित मिळवून देतो, साध्य आपलं प्राप्त होऊ शकतं. हे लक्षात ठेवावं, हे सांगतात आहे.